रवी म्हणजे राजा, मंगळ म्हणजे सेनापती, तर शनी म्हणजे नोकर, सेवक, चाकर, मेहनत, दुःख, दारिद्र्य, कष्टाचा कारक मानला जातो. तर मित्रांनो, जन्मकुंडलीत शनी बिघडला तर त्या व्यक्तीला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. एका गावात गणेशराव नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्या घरी दास नावाचा एक नोकर होता. तो थोडासा वयस्कर, लंगडा आणि स्वभावाने चोरटा, अप्रामाणिक होता. काम करताना तो विश्वासू असल्याचा आव आणायचा, पण संधी मिळाली की घरातील वस्तू लंपास करायचा. गणेशरावला त्याचे वागणे थोडेसे संशयास्पद वाटू लागले, म्हणून त्यांनी गावातील एका तज्ज्ञ ज्योतिषाला आपली जन्मकुंडली दाखवली. ज्योतिषाने गणेशरावची जन्मकुंडली पाहिली आणि सांगितले, आपल्या कुंडलीत शनी बिघडलेला आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने वातविकार, तसेच कामात विलंब, त्यामुळे आपण संयम आपला महत्त्वाचा आहे. तसेच नोकर चाकर यांच्यावर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्या दिवसापासून गणेशरावने दास नोकरावर लक्ष ठेवले आणि काही दिवसातच त्याला चोरी करताना पकडले. तर मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात शनी नोकर चाकर याचा कारक असल्यामुळे शनी बिघडला तर नोकर चाकर हाताखालील माणसे व्यवस्थित न मिळाल्यामुळे वेळ प्रसंगी स्वतः ज्यादा काम करावे लागते. त्यामुळे वातविकार, गुडघेदुखी इत्यादीला त्या व्यक्तीला बळी पडावे लागते, कारण शनी वायुतत्वाचा कारक आहे. तर मित्रांनो, जन्मकुंडलीत शनी नीच राशीत असेल, अशुभ भावात, अशुभ स्थितीत, रवी मंगळ राहू केतू यांची अशुभ दृष्टी, त्यातच शनीची साडेसाती चालू असेल तर सतत चिंता, नैराश्य, एकटेपणा, आत्मविश्वास कमी होणे, करिअर व आर्थिक अडचणी, कामात विलंब, जादा कष्ट, फळ कमी, अस्थिरता किंवा सतत बदल होणे, नातेसंबंधात वाद, दुरावा, दीर्घकालीन आजार, थकवा, कमजोरी, जीवनाची परीक्षा, वारंवार अपयश, शनीची साडेसाती संपताच साप जसा काट टाकून फ्रेश होतो, तसं चांगलं आणि वाईट याचं भान निर्माण होतं. त्यामुळे मित्रांनो, शनी वाईट आहे असे म्हणून त्याच्याकडे त्या दृष्टीने पाहू नये. चांगले कर्म केले तर शनी मोठे यश देतो आणि वाईट कर्म केले तर शनी कठोर शिक्षा देतो. सोप्या शब्दात सांगायचं म्हटल्यास शनी बिघडणे म्हणजे कठीण परीक्षा आणि शिकून पुढे गेल्यास शनी यश देतो. शनी शिक्षा देतो पण सुधारण्याची संधी देतो. कष्ट, मेहनत, प्रामाणिकपणा, संयम, सेवा हे शनीचे खरे उपाय आहेत. एक महत्त्वाची गोष्ट, शनी नेहमी वाईट नसतो, तर तो कर्मफळ जात आहे. शनीचे फळ हे भोग भोगून संपवणे आवश्यक आहे. त्यासाठी तज्ज्ञ ज्योतिषाने त्याचे भोग भोगण्याची मानसिक तयारी निर्माण होण्यासाठी जन्मपत्रिकेतील इतर ग्रहांचा अभ्यास करून त्याला योग्य मार्गदर्शन करणे